नमस्कार, मी पंकज कैलास डुमने, उपशाखा प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया मंतर शाखा. मिळाले आहेत आणि ज्यांना जसं फायदा झाला आहे त्यांचे पती वारल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना फायदा झाला काय त्याबद्दल सविस्तर सांगा. बरं, आपले खातेदार इंदुबाई टेमकर या बँकेत आल्या होत्या. त्यांच्या मिस्टरांचं मयत झाल्यामुळं ते खातं बंद करण्याच्या दृष्टीनेच आलेल्या होत्या. तर आपण काही त्यांच्या खात्यात अशी आपल्याला माहिती कळाली की त्यांनी इन्शुरन्सचे प्रीमियम पेड केलेले आहेत ऑलरेडी, पण काही त्यांचं एक वर्षासाठी खंड पडला होता इन्शुरन्स प्रीमियम भरण्यात. तरी पण आपण त्यांना स्टार युनियन दाईची लाईफ इन्शुरन्स कंपनीसोबत बोलणे करून आपण त्यांना त्यांच्या पतीचे डेथ क्लेमचे पैसे मिळवून दिले. माझं नाव रवी वाघमारे आहे. मी इथं कृषी अधिकारी म्हणून आहे. आता हे जे तुम्ही इन्शुरन्सचे पैसे मिळवून दिले कशा पद्धतीने तुमची ही जी बँक आहे विश्वासार्हता जपते काय सांगा. ॲक्च्युली त्यांच्या मिस्टरांनी स्टार युनियन डायची सोबत एक पॉलिसी इन्शुर करून घेतली होती आणि त्यांनी हप्ते पण भरले होते, पण नंतर त्यांची डेथ झाल्यामुळे ते थांबले होते पॉलिसी हप्ते. आणि त्यांच्या मिसेसला या गोष्टीची जाणीव नव्हती, पण ते फक्त अकाउंट क्लोज करण्याच्या विचारानं आल्या होत्या. आणि नंतर जेव्हा आपण अकाउंट चेक केलं त्यांच्या मिस्टरांचं, तर असं जाणून पडलं की यांनी पॉलिसी केलेली आहे आणि यांना तो क्लेम मिळू शकतो. आणि मग जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली तेव्हा आम्ही लगेच जे इन्शुरन्स कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना कॉल करून आणि मावशीलासुद्धा सांगून की तुम्हाला क्लेम मिळू शकतो, असा अमाऊंट मिळते, तो थोडंसं थांबा. आणि त्यांच्यानंतर आम्ही इन्शुरन्स कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना कॉल करून सांगितलं की यांचा क्लेम आहे, तो क्लेम लवकरात लवकर सेटल करून घ्या. आणि नंतर आमचे जे मंचर शाखेचे एस.डी. लाईफचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत पंकज मोरे, त्यांना कळवलं आणि त्यांनी पुढची प्रोसेस फॉलो केली आणि जवळपास 10-15 दिवसामध्ये ही गोष्ट क्लिअर करून टाकली, पूर्ण केली. तुमचं नाव सांगा, पद सांगा. माझं नाव पंकज मोहरे. मी स्टार युनियन डायची इन्शुरन्स कंपनी, जी युनियन बँकेबरोबर 107 वर्ष टाईप आहे, त्याचा एम्प्लॉई आहे. टेमगिरे मावशींचं असं झालं की त्यांना त्यांच्या पॉलिसीबद्दल काही माहिती नव्हती आणि त्यांनी ज्यावेळेस इथं बँकेत चौकशी केली तर त्यांची एक अशी पॉलिसी आहे हे असं सरांकडून त्यांना कळालं. तर ज्यावेळेस मला ही गोष्ट कळाली तर त्यांचा मी 15 ते 20 दिवसात आमच्या कंपनीने आणि बँकेने फॉलोअप करून त्यांचा एक 15 ते 20 दिवसात त्यांचा क्लेम, त्यांना डेथ क्लेम जो काय आहे तो त्यांच्या अकाउंटला दिला. आज क्लेम पैसे मिळवण्यासाठी हेलपाटे मारायला लागतात, मोठा संघर्ष करायला लागतं. त्या पद्धतीचे पैसे आज तुम्ही लवकर काढून दिले, त्याबद्दल काय सांगा. त्याबद्दल एवढं सांगेल की मावशींना जास्त त्रास नाही घ्यावा लागला, फक्त थोडंसं त्यांना पण माहीत नसल्यामुळं त्यांची जरा चुकामुक होत होती. पण थोडं एक प्रॉपर गायडन्सने त्यांना आम्ही एक 15 ते 20 दिवसातच त्यांचे ज्यावेळेस डॉक्युमेंट आमच्याकडे आले, त्यांचे ज्या मिस्टरांची जी डेथ होती, जी आजाराने झाली होती, त्याचे सगळे डॉक्युमेंट आम्ही मिळवल्यानंतर आम्ही लगेच एक 15 ते 20 दिवसातच त्यांच्या अकाउंटला आम्ही ती सगळी अमाऊंट जमा केली. हे तुमच्या कंपनीचं असं करते का सगळ्या कंपन्यांची पद्धत अशी? सगळ्या कंपन्यांची पद्धत अशी आहे, फक्त एवढंच आहे की तेवढं तसं त्यांचा फॉलोअप घेतला पाहिजे. ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदम प्रॉपर पद्धतीने आणि वेळेवरती जर केल्या तर ती गोष्ट लवकरात लवकर होते. पण काही जर टाळाटाळ जर केली तर त्याला थोडासा ते वेळ लावतात, मग ते होत नाही असं होतं. पण जर एक प्रॉपर वेनी केलं, आता बँकेचं एवढं नाव आहे, गव्हर्नमेंट बँक आहे, युनियन बँकेचं एवढं नाव आहे, तर त्यांच्याबरोबर जे टाईप आहे तर त्यांना तेवढं ते देणंच आहे. आणि ते लवकरात लवकर दिलं त्याच्यामुळं त्यांना पण फायदा होईल, कारण आज त्यांच्या मागे कोणी नाही आहे. त्यांचे एक मिस्टर होते, त्याच्यानंतर त्यांना मुलगा नाही आहे, मुलगी नाही आहे, ते एकट्याच आहेत. त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी थोडीशी एक रक्कम त्यांच्याकडे पाहिजे. त्या आटोकाट प्रयत्नाने आम्ही त्यांना एक 15 ते 20 दिवसात ती अमाऊंट त्यांना देऊ केली. आव्हान काय करतात तुम्ही नवीन जे इन्शुरन्स घेणार आहेत? आव्हान हेच करेल की कसं आहे, लोकांना असं वाटतं की जे काय पॉलिसी इन्व्हेस्टमेंट जे काय असतात ह्या ज्या चुकीच्या वेनी जे तुम्ही घेताय की त्याचा काय उपयोग होत नाही किंवा त्याचा काय फायदा होत नाही, तर हे चुकीचं आहे. आजच्या या पळापळीच्या जीवनामध्ये कधी कोणावरती काय संकट येईल सांगून येत नाही. त्यामुळं लोकांनी ह्या गोष्टीकडं एकदम म्हणजे असं निगेटिव्ह घेण्यापेक्षा पॉझिटिव्हली घ्या. त्यांना पण माहीत नव्हतं की त्यांच्या मिस्टरांचं असं काय होईल, पण त्यांच्या 2 प्रीमियमनंतर त्यांच्या मिस्टरांचं जे काही मिस हॅपन झालं तर त्याच्यामध्ये त्यांना त्याचा फायदा झाला. आज त्या एकट्याच आहेत, त्या शेती करतात, त्या शेतात कामाला जातात. या आता त्यांच्या ह्या क्लेममुळं त्यांना थोडासा एक भार लागला. त्यांना त्यांचं जीवन जे काय आहे पुढं ते त्यांना एक सफल होईल असं. आता ज्या प्रकारे स्टार युनियन डायची ही जी इन्शुरन्स कंपनी आहे ही युनियन बँकेबरोबर टायप आहे. जवळपास 107 वर्ष
बँकेबरोबर टाईप असल्यामुळं या त्या कंपनीवरती भरोसा ठेवू शकतो. एकतर आपली जी बँक आहे युनियन बँक ही सरकारी बँक आहे आणि जी स्टार युनियन डायची जी कंपनी आहे तीसुद्धा 107 वर्ष बँकेबरोबर काम करते. तर याच्यामध्ये एक त्यांचा क्लेम ज्यावेळेस पास झाला तर त्यांना त्याची वेळ नाही लागला की हा क्लेम ह्याला सेटल व्हायला टाईम लागला, असं काही झालं नाही. का तर युनियन बँकेचं नाव असल्यामुळं ते पटकन होऊन गेला आणि जवळपास आमच्या स्टार युनियन डायची या कंपनीचा क्लेम रेशिओ 98.99% आहे. मावशी तुमचं नाव सांगा, कुठं राहतं ते सांगा. इंदू रामदास टिमगिरे पाटील मळा थोरंदळ. हा. आता मला एक सांगा, तुम्ही जे पैसे भरले हा, ते कोण भरत होतं? मालक भरत होतं. नाव काय त्यांचं? रामदास माधव टिमगिरे. बरं. कधी वारले ते? ते आता 5 महिने झाले. 5 महिने झाले. हा, उद्या महिन्यात. आता तुम्ही इथं आले हा. तेव्हा कशासाठी आले होते? यासाठी आले होते? हा, तुम्हाला इथं आल्यावर काय हा. दिसलं? दिसलं. मग म्हणलं चौकशी केली मी. म्हणलं कधी देणार, काय होणार. मग हे म्हणले तुमचा मालक गेला, कशाने गेला. तर म्हणलं असं झालं. मग ते म्हणले कागदपत्र गोळा करायला लागेल. मग कागदपत्र दिलं. मग तिथून पुढं मी हे केलं. त्यांनी मला मदत केली. बँकेने कशा पद्धतीने सहकार्य केलं तुम्हाला? कोणी कोणी मदत केली? मधवानी केली. ते 3 साहेबांनी मदत केली मला. पैसे जमा झाले? हा, झाले. खात्याला जमा झाले झाले. त्यांच्या. तुमच्या मागं कुटुंबात कोण कोण आहे आता? समजा तुमचे पती तर गेलेत आता. पती गेले, जाऊ ये भाये ते धीरे सगळी, पण त्यांचं नाही काय. ते नाही आमच्या संग बोलती नाही, काय नाही. मग आता तुम्ही एकटेच आहेत? हा, एकट्याच आहे. आता समजा तुमचे पती गेले, मात्र इन्शुरन्स काढला, आता तुम्हाला काय नाही फुलाचे बगडे आता मिळणारच आहे तुमच्या येणाऱ्या काळासाठी जीवनात. तर काय सांगा ना की इन्शुरन्स काढला पाहिजे, लोकांनी काय केलं पाहिजे, मागच्या माणसाला फायदा होतो का? हा, मागल्या माणसाला फायदा झाला पाहिजे ना. झाला पाहिजे. हा, इन्शुरन्स काढला पाहिजे. हा. मग